जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट होणार आहे. कारण मित्रांनो, ही कॉन्सेप्ट जी आहे ही रील्स जी आहे इंस्टाग्रामवरती खूप जास्त धुमाकूळ घालत आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त VN ॲप्लिकेशन हे एकच ॲप्लिकेशन लागणार आहे. आणि एका क्लिकमध्ये हा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता, अगदी 20 ते 30 सेकंदात सुद्धा म्हटलं तरी चालेल. सो व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करायचे. आणि मित्रांनो, सॉरी खरंच, कारण आपण आपल्या चॅनलवरती खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेले आहेत, बिकॉज काही पर्सनल काम आहे, तुम्हाला लवकरच समजतील. बट लक्षात घ्या, जरी व्हिडिओ आले नाही तरी ओल्ड व्हिडिओ नक्की बघून सपोर्ट ठेवा. सोबतच व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण VN ॲपवरून बनवणार आहे. तर VN ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. तर चला आजच्या व्हिडिओचा आपण डेमो बघूया. सॉरी 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 पड़े नहीं पै गया है शोर मैं काका परखी ना मित्रा जोर नहीं गब्बरू दी. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवरती आणि ॲप्लिकेशन सर्च करायचं VN ॲप. VN ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ते तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत आहे, सेम त्या टाईपमध्ये दिसून जाईल. त्यानंतर जस्ट तुम्हाला इथं बघू शकता युअर प्रोजेक्ट नावाचं एक वरती ऑप्शन दिलेलं आहे. आणि त्याच्या समोर बरोबर तुम्हाला एक स्कॅन टाईपचा स्क्वेअर दिसत असेल, तर त्या स्कॅन टाईप स्क्वेअर जो दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि स्कॅनिंग करा म्हणेल. ठीक आहे, तर त्यामध्ये स्कॅनिंग वगैरे काही करायचं नाही. जस्ट वरती कोपऱ्यामध्ये बघू शकता VN कोडच्या समोर तुम्हाला एक इमेजेस आणि व्हिडिओचं ऑप्शन दिसत आहे. ठीक आहे, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमधले सगळे इमेजेस वगैरे दिसून जातील. तर त्यामध्ये जो QR कोड आहे, तर तो QR कोड ॲड केल्यानंतर डायरेक्ट अशा प्रकारे टेम्पलेट ओपन होईल. जस्ट यूजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यूजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओके, आणि येसवरती क्लिक करायचं. त्यानंतर व्हिडिओ रेडी होईल. नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इमेज आपले प्रॉपर जे आहे ते सेट झालेले आहेत. जर इमेजेस सेट दिसत नसेल तर इमेजेसवरती क्लिक करायचे. क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जितका इमेजेस प्रॉपर सेट करायचा असेल तितका तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि राईट क्लिक करायचं. त्यानंतर सगळे इमेजेस आपले जे आहेत हे प्रॉपर सेट होऊन जातील. त्यानंतर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे आणि फ्रेम रेट FPS जो आहे तो इथं तुम्ही 60 FPS ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बिट रेट जो आहे तो तुम्ही साधारणतः 30च्या वरती ठेवा, म्हणजे तुमची रील्स इंस्टाग्रामवरती अपलोड केल्यानंतर अजिबात फुटणार नाही. जस्ट एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.